रोज मुलांच्या डब्यासाठी व मिस्टरांच्या डब्यासाठी काय बनवायचं हा आपल्या प्रत्येकीला मोठा पडलेला प्रश्न आहे. तर आज इथे आपण 5 मिनिटातच तयार होणारी बटाट्याची भाजी बघणार आहोत. तर इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे व कढईमध्ये आवश्यकतेनुसार तुम्ही तेल टाकून घ्यायचे. तर तेल गरम झाल्यावरती त्यामध्ये मोहरी टाकायची आहे. इथे मोहरी चांगली तेलामध्ये तडतडू द्यायची आहे. जर मोहरी चांगली तडतडली नाही तर ती कडवट लागते, त्यामुळे मोहरी चांगली तडतडू द्यायची आहे. व त्यानंतर इथे जिरं ॲड करायचं आहे. जिरंही चांगलं आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे. त्यानंतर इथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या इथे तिखटच होत्या त्याच्यामुळे मी 2च घेतलेल्या आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. त्याचबरोबर इथे मी कढीपत्ता देखील टाकला आहे. हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी 2 बारीक कांदे होते ते बारीक चिरून टाकलेले आहे व कांदेसुद्धा चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये, चांगले ब्राऊन होईपर्यंत परतायचे आहेत. आता कांदा लवकर परतण्यासाठी इथे मीठ टाकून घ्यायचं आहे. मिठामुळे कांदा लवकर लाल होतो. गॅसची फ्लेम इथे मी मिडियमच ठेवलेली आहे. चांगला कांदा यामध्ये आपल्याला परतून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता कांदा आता आपला चांगला परतला गेलेला आहे. अधूनमधून चांगलं हलवत राहायचे, नाही तर कांदा खाली करपू शकतो. तर इथे एक टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे. टोमॅटोसुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की टाका, त्याने खूप छान टेस्ट येते. तर टोमॅटोही चांगला इथे शिजलेला आहे. आता यामध्ये मसाले ॲड करायचे आहे. इथे काही फारसे मसाले आपण टाकणार नाही, फक्त इथे मी हळद टाकलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर इथे तुम्ही गरम मसाला देखील टाकू शकता किंवा जिरा पावडरसुद्धा टाकू शकता. तर ही भाजी आपण अगदी 5 मिनिटातच रेडी करणार आहोत. तर अगदी कमी वेळेमध्ये सुद्धा आपण ही बनवू शकतो. इथे मी असे बटाटे बारीक कापून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त जाडीचे ठेवू शकता. तर या पद्धतीने जर कापून घेतले ते बटाटे अगदी 5 मिनिटातच शिजतात. तर इथे बघू शकता तुम्ही टाकून घेतलेलं आहे. स्वच्छ धुवून घ्यायचे, जे साल काढून घ्यायचं आधी. तर बटाटे टाकल्यानंतर परतून घ्यायचे, थोडं मीठ टाकायचं आहे. आधीसुद्धा आपण कांद्या परतताना मीठ टाकलेलं होतं, तर इथे सुद्धा बेतानेच टाकायचं आहे. तर मीठ टाकल्यानंतर एकदा मी परत मिक्स केलं आहे. झाकण ठेवून अगदी 5 मिनिटासाठी एकदम कमी गॅसवरतीच याला आपण शिजवून घेणार आहोत. इथे तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार आहे. अगदी 5 मिनिटातच हे बटाटेसुद्धा शिजलेले आहेत. त्याच्यासाठी अगदी गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे, म्हणजे बटाटे खूप छान शिजतात आणि जळतसुद्धा नाही भाजी खाली. तर हे बघा बटाटेसुद्धा छान शिजले आहेत. अगदी 5 मिनिटात होणारी ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. आता इथे मी वरतून भरपूर सारी मस्त कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि एकदा छान मिक्स करून घ्यायचे. तर ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.